कामाच्या मागणीसाठी कोविड कर्मचाऱ्यांची ठाणे महानगरपालिकेवर धडक. कोविड काळात घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी आता ऐन दिवाळीच्या सुमारास संपाची हाक दिली आहे. आज सुमारे 445 कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पगारवाढ आणि सानुग्रह अनुदान मिळावं या मागणीसाठी ही संपाची हाक देण्यात आल्याची माहिती संपात सहभागी होण्याच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. त्यातही महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 175 कर्मचारी असून आज पालिकेसमोर मागणीसाठी त्यांनी आंदोलन केलं. ठाणे महापालिकेच्या मार्फत कोविड काळात रुग्णालय आणि इतर ठिकाणी खाजगी स्वरूपात कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले होते. त्यांना वारंवार कामाच्या ठिकाणी 3 ते 6 महिन्यांची मुदतवाढ दिली जाते. सध्या देखील यातील 445 कर्मचारी कामावर रुजू आहेत, परंतु त्यांच्या पगारात अद्यापही वाढ झाली नसल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. याशिवाय पालिकेतील इतर कर्मचाऱ्यांना कंत्राटी स्वरूपातील कर्मचाऱ्यांना देखील सानुग्रह अनुदान देण्याचं मान्य झाले. मात्र आम्ही कोविड काळात आणि आता जीवावर उदार होऊन काम करत असतानाही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यातही रुग्णालयात काम करत असताना या कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी थेट संपर्क येत असल्यानं कर्मचारी आजारी पडत आहेत, परंतु त्यांना भरपगारी रजा दिली जात नाही. त्यामुळे किमान दिवाळी गोड व्हावी अशी माफक अपेक्षा या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र पालिकेनं सानुग्रह अनुदान देण्यास नकार दिल्यानं काम बंद आंदोलन करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. किती कर्मचारी येतो काय सांगाल त्याच्याबद्दल? आमचे जवळजवळ 800 कर्मचारी आहेत. त्याच्यात वैद्यकीय अधिकारी आहेत, डाटा एंट्री ऑपरेटर्स आहेत, सिस्टर्स आहेत, वॉर्ड बॉय कर्मचारी, हे सगळे असे विविध प्रकारचे लोक आहेत आणि सर्व हा सुशिक्षित वर्ग आहे. आणि आज एवढे लोकांनी आपले 4 वर्ष या हॉस्पिटलला, या रुग्णसेवेसाठी दिले. जेव्हा देशात आणीबाणीची परिस्थिती आली तेव्हा आम्ही छातीचा कोट करून लढायला तयार झालो. आणि आज जर 2 घास आमच्या मुलांसाठी जर मिळाले तर काय प्रॉब्लेम आहे? आज ठाण्याचं, आज देशाचे, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे असून आज आम्हाला रस्त्यावर बसवलं तर ही माझ्यासाठी वाईट आणि दयनीय स्थिती आहे या ठाण्याची, असं मला बोलावं लागेल. आज आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पण बऱ्याच वेळा भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याही कानावर घातलेला आहे की आम्हाला 6 महिन्याने किंवा वर्षभराची तरी मुदतवाढ मिळाली, त्याच्यावरही काही झालेलं नाही. आम्ही म्हणतो की आम्हाला कायमस्वरूपी स्वरूपात तुम्ही आम्हाला सामावून घ्यावे. आणि जर आज सफाई कामगारांना, घरकाम करणाऱ्या महिलेला जर तुम्ही वर्षभर काम केलं तरी तिला बोनस स्वरूपात तिला एक साधा कपडा तरी मिळतो. आज आम्हाला हातरुमाल देखील मिळत नाही. आज कोविडच्या किती लोकांना आम्ही कफन बनवलं आहे की त्यावेळेला आम्ही असं आमच्या घरात, आज मी एकटी उभी आहे पण माझ्या मागे माझं पूर्ण संसार उभा आहे. त्यावेळेला मी विचार केला नव्हता. आज मी माझ्या घरात त्यावेळेला कोविड काळात 6 महिने वेगळी राहत होती घरामध्ये, का तो कोविडचा प्रसार होऊ नये म्हणून. त्यावेळेला जर आम्ही काम केले त्या कामाची पोचपावती म्हणून तरी आमचा थोडा तरी विचार करावा ना. एवढं निर्दयी सरकार कसं होऊ शकतो? आज ठाण्याचा विकास झपाट्याने होते, मग आमचा विकास कधी? आम्ही सुशिक्षित लोक शिक्षण घेऊन असे रस्त्यावर बसतो. ही किती दयनीय गोष्ट आहे या देशासाठी आणि ह्या महाराष्ट्रासाठी. आणि कोण म्हणते ठाण्याकडे हे? आज ठाण्याची तुम्ही जर हे बघितलं तर आज ठाण्याकडे किती प्रकारे कर गोळा केला जातो. आज देशामध्ये जेवढी प्रगती होते तेवढी ठाण्याची प्रगती चालली. आणि आज आम्हाला अभिमान आहे की आमच्या ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत. मग आमच्यावर आजची परिस्थिती काय आहे? आज आम्हाला का रस्त्यावर उतरावं लागते? आणि आम्ही रुग्णांशी संबंधित करतो, आम्हालाही आजार होत आहेत, आम्ही पण आजारी पडतोय, पण त्या आजारात आम्हाला रजेचे अर्ज हे मिळते का? सुट्टी मिळते का? मॅटर्निटीसारखे लिव्ह मिळत आहेत का? आज इथे सिंगल पॅरेंट आहेत, म्हणजे कुठली स्त्री आहे तिच्या मागे 3 मुलं आहेत, तिला नवरा नाही आहे, अशा पण मुली आहेत. मग त्यांनी आज काय करावे अशा परिस्थितीमध्ये? कुठे जाऊन कुठे नोकऱ्या शोधाव्या? आज 4 वर्ष झाले आम्ही जीवाची परवा. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। ठाणे महापालिकेच्या विविध विभागात चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या 25 चालकांना लिपिक पदावर पदोन्नती. ठाणे महापालिकेत विविध विभागात चालक म्हणून कार्यरत असलेल्या तब्बल 25 चालकांची दिवाळी गोड झाली आहे.
चालक असलेले हे कर्मचारी आता लिपिक झालेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. एकीकडे पालिकेतील कर्मचारी सेवानिवृत्त होत असतानाच पालिकेत पोकळी निर्माण झाली आहे. या लिपिकांना आता महापालिकेच्या माध्यमातून ट्रेनिंग दिलं जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे. ठाणे महापालिकेच्या सेवेत 2016च्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत चालक म्हणून कर्मचारी कामावर रुजू झाले. त्यातील 25 चालकांना आता पदोन्नती मिळाली आहे. सोमवारी ही पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे आपण घेतलेले शिक्षण आता खऱ्या अर्थानं सार्थकी लागल्याची भावना या कर्मचाऱ्यांमधून दिसून येते. त्यातही यातील काही चालक हे BA पास असून MCOM, LLB आदींसह उच्च शिक्षित आहेत. मात्र शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळत नसल्यानं त्यांनी आलेल्या संधीचा फायदा घेत महापालिकेच्या सेवेत सामील झाले. परंतु काम करताना त्यांनी कोणत्याही प्रकारची लाज बाळगली नसल्याचं पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. अखेर त्यांच्या शिक्षणाला आता न्याय मिळालाय. महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता खऱ्या अर्थानं या चालकांना महापालिकेत मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. ठाणे महापालिका अधिकारी कर्मचारी, TMT सेवेतील कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांना 21,500 रुपयांचं सानुग्रह अनुदान मंजूर. ठाणे महापालिका अधिकारी कर्मचारी तसंच परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांसह महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना 21,500 रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आल्यानं कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे. सानुग्रह अनुदानात भरघोस अशी वाढ करून ठाणे महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल माजी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केलेत. ठाणे महापालिकेत यंदा अनेक जण सेवानिवृत्त झाल्यानं आता 6,282 कर्मचारी, शिक्षण विभागाचे 697 कर्मचारी, परिवहन विभागाचे 1,500 कायम कर्मचारी असून कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या कामगारांची संख्या 372 आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागात रस्ते सफाईसाठी असलेल्या कंत्राटी कामगारांनाही देय असलेल्या रकमेनुसार सानुग्रह अनुदानाचं वितरण संबंधित कंत्राटदारामार्फत करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ठाणे महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे 20 ते 22 कोटींचा अतिरिक्त भार येणार आहे. मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना 18,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आलं होतं. त्यासाठी 13 कोटींची तरतूद पालिका प्रशासनानं केली होती. यंदा 7वा वेतन आयोग लागू झाल्यानं दिवाळी सानुग्रह अनुदानात वाढ करण्याची मागणी कर्मचारी तसंच युनियनमार्फत करण्यात आली होती. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. भूतानचे राजे जिग्मे खेसर नेमग्याल वांगचुक यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक भारतीय पद्धतीनं त्यांचं स्वागत करून शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं. तसंच श्री गणेशाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती म्हणून त्यांना भेट देण्यात आली. भारत आणि भूतान या दोन देशांची संस्कृती आणि परंपरा यांच्यात बरंच साम्य आहे. एकमेकांना वेगवेगळ्या क्षेत्रात परस्पर सहकार्य करून या दोन्ही देशातील संबंध अधिक वृद्धिंगित व्हावेत अशी इच्छा या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वांगचुक यांच्याकडे व्यक्त केली. तसंच त्यासाठी महाराष्ट्र शासन लागेल ते सर्व सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. यावेळी भूतान आणि महाराष्ट्र सरकारमधील सर्व वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.